नमस्कार, मी माधवी निमकर. फिट फिट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्किनची कशी छान काळजी घ्यायची घरगुती पद्धतीने आणि केसांची काळजी कशी घ्यायची घरगुती पद्धतीने. सुरुवात करूया हेअर केअर पासून. सगळ्यांनाच म्हणजे इन्क्लुडिंग मी हेअर फॉल होतो, केस गळतात खूप. अचानक आपण कोंब फिरवायला लागल्यानंतर आपल्या हातामध्ये खूप केस येतात. पूर्वी मलाही खूप भीती वाटायची की अचानक बाकी ऋतूंमध्ये केस कधी गळत नाहीयेत, अचानक का गळत आहेत. अजून एक कारण सुद्धा आहे त्याला, हार्मोनल इम्बॅलन्स. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच या. ड्राय स्कॅल्पमुळे आपला हा ताळूचा जो भाग आहे तो भाग पूर्णपणे ड्राय होतो. हवामानाच्या बदलामुळे रूट्स सगळे पूर्ण ड्राय होतात, नाजूक होतात. त्याच्यामुळे आपण कंगवा फिरवला की इमिडिएटली आंघोळ करताना आपल्या हातामध्ये भरपूर केस येतात. तर ह्याची आपण योग्य ती काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. मला असं वाटतं की सगळ्याच ऋतूंमध्ये आपण आपल्या शरीराची, आपल्या स्किनची, हेअरची काळजी घेणं गरजेचं आहे. स्किन केअरमध्ये सुद्धा आपली स्किन ड्राय होते. ज्यावेळेला आपण आपल्या हाताने, नखाने ज्यावेळेला अशी एक रेष ओढतो, ज्यावेळेला आपल्याला दिसतं की हे पांढरं पांढरं होतंय, तेव्हा आपण अचानक या सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष द्यायला लागतो. बरं, अजून एक गोष्ट, युथ मधल्या आत्ताच्या ज्या कॉलेजमधल्या मुली आहेत किंवा जस्ट एक स्कूल झालेले कॉलेजमध्ये जातात, किंवा काही काही मुली तर स्कूलमधल्या सुद्धा या सगळ्या जागरूक आहेत आपल्या स्किन केअर रुटीनच्या बाबतीत, हेअर केअर रुटीनच्या बाबतीत. मला असं म्हणायचं, त्यांना नाही वेगळं सांगावं लागत. ते जरा त्या वयाच्या असल्या कारणाने आपल्या केसांची काळजी नीट घेतात किंवा स्किनची काळजी नीट घेतात. आणि हेअर फॉल हा, मला असं नाही वाटत की ज्या किशोरवयीन मुली असतात, टीनेजर मुली असतात, त्यांच्यामध्ये हा त्रास फारसा जाणवत नाही. पण ज्यांची 40शी उलटलेली आहे किंवा साधारण एक 30 to 40 एज मधल्या महिला ज्या आहेत, त्यांना हा त्रास जरा जास्त पद्धतीने जाणवतो, कारण की हार्मोनल इम्बॅलन्सचं सुद्धा हेच वय असतं. सो मला असं वाटतंय की युथच्या ज्या मुली आहेत त्यांना या सगळ्याच रेमेडीज माहीत असतील म्हणा, किंवा त्यांना ह्या गोष्टींची काळजी करायची गरज नाहीये. मी जास्त करून अशा महिलांना याच्यामध्ये समावेश करून घेऊ इच्छिते, ज्या बायका घरातलं सगळं सांभाळतायत किंवा ऑफिस सांभाळतायत, पण स्वतःकडे लक्ष देताना त्या असं म्हणतात, आता कुठे ते, ठीक आहे, आता स्किन कोरडी पडते, कुठलं तरी काहीतरी पटकन उचलायचं, लावायचं, अगदीच त्रास झाला तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. केस गळतायत म्हटल्यावर माहिती आहे त्यांना केस आपले गळतायत. कोणी विचारलं, रे किती हेअरफॉल होतोय, जाऊ दे आता, काय काय गरजच नाही या सगळ्या गोष्टींची, किंवा आता काय करायचं, ठीक आहे गळतायत. मला इस्पेशली अशा महिलांचा समावेश आजच्या एपिसोडमध्ये करून घ्यायचा आहे. मी नेहमीच सांगत आलेले आहे, कुठलाही एज ग्रुप असो, आपण स्वतःवर प्रेम करणं गरजेचं आहे, आपल्या स्किनवर प्रेम करणं गरजेचं आहे, आपल्या हेअरवर प्रेम करणं गरजेचं आहे, शरीरातल्या प्रत्येक अवयवावरती प्रेम करणं गरजेचं आहे. सो त्या सगळ्या महिलांसाठी आजचा हा एपिसोड डेडिकेट करते मी. तर आपण होतो हेअर केअरवरती. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेला आपण केस धुतो, ज्यावेळेला आपण वॉर्म वॉटर वापरतो, त्यावेळेला जास्त गरम पाणी न वापरता कोमट पाण्याने केस धुवायचे, हा पहिला रूल आहे. कारण की ज्यावेळेला तुम्ही खूप गरम पाणी तुमच्या स्कॅल्पवरती घेता, त्यावेळेला ऑलरेडी तुमचे रूट्स नाजूक असतात. त्यात जर तुम्ही खूप गरम पाणी घेतलं तर खूपच इझिली तुमचे केस असे असे हातात येतील आणि गळतील. सो पहिला रूल असा आहे की शक्यतो तुम्ही खूप गरम पाणी वापरायचं नाहीये. वॉर्म वॉटरमध्ये तुमचे केस तुम्ही धुवायचे. शॅम्पू ज्या पद्धतीचा तुम्ही निवडताय, कोणाला असं वाटतं की अरे प्रत्येक वेळेला मला वेगवेगळा शॅम्पू आवडतो, आज ह्या ब्रँडचा, उद्या त्या ब्रँडचा, असे वेगवेगळे शॅम्पू वापरतात. मी स्वतः असं सांगेन की शक्यतो केमिकल युक्त कुठलेही प्रोडक्ट वापरू नका, केसांसाठी असो किंवा स्किनसाठी असो. मला असं वाटतं इधर आयुर्वेदिक ब्रँड्स असावेत. बरेच आत्ता आजकाल बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याचं शॅम्पू शिकेकाई इज द बेस्ट. हे तर म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपली आई वापरायची, माझी आई सुद्धा शिकेकाई वापरायची. पण कोणाकोणाला शिकेकाई वापरण्याने समाधान मिळत नाही केस धुण्याचं. तर जे घरगुती प्रोडक्ट आहे, दूध आहे, दुधाने सुद्धा केस धुतले जातात. आणि मॉइश्चरायझर म्हणून किंवा केसांना सुद्धा एका वेगळ्या पद्धतीचं मॉइश्चरायझर हवं असतं, ते दुधाने मिळू शकतं. सो केस धुताना तुम्ही कुठलं प्रोडक्ट वापरताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हिवाळ्यामध्ये तर नक्कीच महत्त्वाचं आहे, तुम्ही कुठलं केमिकल तुमच्या केसांना लावताय. सो आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत, त्याच्याने तुम्ही केस धुवू शकता. परत कंडिशनर म्हणून सुद्धा तुम्ही घरगुती ज्या काही गोष्टी आहेत त्याचा वापर तुम्ही कंडिशनर म्हणून करू शकता. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमची केस गळती थांबू शकते. अजून एक महत्त्वाचं, खूप लोकांना अशी सवय असते, केस धुतले, ते बांधले, बाहेर आलो की खूप जोरात केस पुसायचे, झट 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 ते आपटायचे आणि मग ते मागे करून मग त्याला काही लोशन लावत नाहीत, कुठलेही सिरम लावत नाहीत. सो ते जरी तुम्हाला निर्जीव वाटत असले तरी सुद्धा तुमची ब्युटी वाढवणारा एक अवयव आहे असं मला वाटतं केस.
सुंदर केसांमध्ये म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तयार होता त्यावेळेला केस हा एक एलिमेंट असा आहे तुमच्यातला की जो तुमची पर्सनॅलिटी वाढवतो. सो मला असं वाटतं की आपल्या शरीरातला प्रत्येक गोष्ट सो स्पेशली व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे केसांची. आपण होतो शॅम्पू कंडिशनरवरती, त्याच्यानंतर केस धुतल्यानंतर ते नंतर योग्य पद्धतीने वाळवता आले पाहिजेत. कोणी पटकन ड्रायर यूज करतं, प्लीज ड्रायरने केस वाळवू नका. केस ओले असतात त्यावेळेला स्कॅल्प असतो तो नाजूक असतो, त्यात तुम्ही डिरेक्टली हिट त्याच्यावर मारता, त्यामुळे सुद्धा केस गळतात आणि ते हिटर तर स्ट्रेटनरपेक्षा सुद्धा वाईट आहे. सो ड्रायर वापरू नका. नॅचरली तुमचे केस नॉर्मल होऊ देत. नंतर तुम्हाला जर कुठली हेअरस्टाईल करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. हे सगळं ना बाहेरचं झालं, म्हणजे आपण बाहेरून कशी काळजी घेतली पाहिजे केसांची हा प्रकार झाला. ऑइलिंग करणं महत्त्वाचं आहे. आता असं म्हणतात काय केसांना ऑइल केल्यावरती धूळ साठते वगैरे, सगळं मान्य. पण ऑइलिंग आपण किमान अर्धा ते पाऊण तास तरी आधी केलं पाहिजे तुमच्या स्कॅल्पना. आपल्याला जे पोषक तत्व आपल्या शरीराला जसं पाहिजे असतं तसं तुमच्या स्कॅल्पलाही हवं असतं. मुळातच तुमचा स्कॅल्प खूप कोरडा असतो, त्यामुळे तुम्ही तेल लावल्यानंतर त्याला एक आणि मसाज, तेल लावल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही मसाज करता तुमचे स्कॅल्प आहेत ना सटल होतात, नॉर्मलाइज होण्यासाठी मदत होते आणि त्याच्यानंतर तुमचे रूट्स जे आहेत ते खूप टाईट होण्यासाठी मदत होते. सो या छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. तुम्ही अर्धा तास करत बसा मसाज असं नाहीये. जो तुम्ही मसाज कराल 15 ते 20 मिनिटं तेलाचा मसाज हा करणं गरजेचं आहे. खूप लोक असं म्हणतात सुद्धा की काय तेल नाही लावलं तरी चालतं, रोज कोण तेल लावणार आहे. अगेन मी या विचारांची आहे की आपली आजी, आपली आई आपल्याला धरून बसवून डोक्याला तेल लावायची, म्हणून आज कुठेतरी आपले केस आजही चांगले आहेत म्हणा किंवा पांढरे लवकर पडत नाहीत. याला कारणं आहेत, आपली तशी काळजी घेतली गेलेली आहे. त्या छोट्या छोट्या स्टेप्स आहेत ज्या म्हणजे आपण म्हणतो की ज्याच्यामुळे तुमचे केस गळणं थांबू शकतं. आता इंटरनल, जसं मी तुम्हाला म्हटलं आपली इम्युनिटी ऑलरेडी कमी झालेली असते हिवाळ्यामध्ये, तर अशावेळी तुम्ही खाण्यात काय खाऊ शकता की जेणेकरून तुमचे हेअर ग्रोथही होईल आणि थिकनेस सुद्धा येईल. सगळ्यात बेस्ट उपाय मेथीचा. असं म्हणतात की मेथी तुमच्या केसांना खूप चांगल्या पद्धतीने पोषण देते आतून. मेथी आणि दही या 2 गोष्टी आहेत. दह्याचा समावेश रोज दुपारच्या जेवणात वाटीभर तुम्ही केला पाहिजे जर तुम्हाला हेल्दी हेअर पाहिजे असतील तर. सो 1 वाटी दही तर तुम्ही रोज घ्यायचंय. आणि दुसरी गोष्ट मेथी. आता मेथी कुठल्या स्वरूपात खाणार? मेथी तर असते कडू, बट मेथीमध्ये अनेक प्रकारही बनवले जातात घरी. आपण भाजीमध्ये सुद्धा ठराविक काही भाज्यांमध्ये तुम्हाला आठवते का आपली आई एक 4-5 दाणे मेथीचे टाकते फोडणीमध्ये. परत डोसा ज्यावेळेला आपण बनवतो, डोशामध्ये सुद्धा डोशाचं पीठ जेव्हा बनवलं जातं, तेव्हा थोडेफार दाणे मेथीचे टाकले जातात. हे का टाकले जातात? कुठल्या ना कुठल्या तरी पदार्थातून मेथी आपल्या पोटात गेली पाहिजे हा त्यामागचा हेतू असतो. कारण मेथीचं तितकंच महत्त्व आहे. सो मेथी आपल्या पोटात गेली पाहिजे. सगळ्यात बेस्ट पटकन मी त्याची रेसिपी पण सांगते. मेथीचे लाडू खरं सांगते कमाल लागतात. मी माझ्या आईच्या हातचे मेथीचे लाडू खूप आवडीने खाते. मी सध्या एक व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे जिथे मी आई आल्यानंतर तिच्याकडनं मेथीचे लाडू करूनच घेते. सिंपल खूप छान रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही घरी केल्यानंतर नक्कीच कमेंटमध्ये असं लिहाल की अरे ही इतकी सोपी रेसिपी आहे आणि इतकी उपयुक्त रेसिपी आहे. तुम्हाला सांगते, कणिक असते, कणिक आणि थोडीशी मेथी पावडर, कणिक, थोडीशी मेथी पावडर आणि तूप याच गोष्टी लागणार आहेत. जसं आपण बेसनाचा लाडू बनवतो तसंच आपल्याला मेथीचा लाडू बनवायचा आहे. बट बेसनासाठी बेसन वापरतो आपण बेसनाच्या लाडवांसाठी, इथे आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे. गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात साधारण 2 चमचे मेथी टाकायची आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. बाकी तुम्ही ड्रायफ्रुट्स किंवा बाकी एक्स्ट्रा काहीही तुम्हाला समजा टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, जे तुमच्या शरीरासाठी पोषक आहे. त्याचे लाडू बनवा आणि तुम्ही खरंच कमेंट्समध्ये असं लिहाल की खूप चांगल्या पद्धतीचे मेथीचे लाडू बनतात, जे फक्त केसांसाठी नाही तर ते कमरेसाठी, कंबरदुखीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. असं म्हणतात की गर्भवती स्त्रियांना नंतर आफ्टर डिलिव्हरी त्यांना मेथीचे लाडू खायला घालतात. मी स्वतः खूप मेथीचे लाडू खाल्लेत. म्हणजे प्रत्येक रूममध्ये वेगवेगळे असे लाडू ठेवलेले असायचे. एका बेडरूममध्ये मेथीचा लाडू, दुसऱ्या बेडरूममध्ये खजुराचा लाडू, तिसऱ्या बेडरूममध्ये तिळाचा लाडू. मेथीचा लाडू खाण्याचे अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची ना कडू टेस्ट जी असते आपण म्हणतो ना ती डेव्हलप होते. ती एकदा डेव्हलप झाली की मेथीचे कुठलेही प्रकार, ते लाडू असोत, काही मेथीचे वडी सुद्धा बनवतात, मेथीच्या वड्या सुद्धा बनवतात कणकेपासूनच बनवलेल्या, त्या सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि मुळातच मेथी असे गुणकारी औषध आहे असं म्हणायला हरकत नाही, जे फक्त केसांसाठी नाही तुमच्या स्किनसाठी आणि तुमच्या बॉडीसाठी, तुमच्या स्नायूंसाठी
कंबरदुखीसाठी, अशा खूप साऱ्या गोष्टींसाठी मेथी उपयोगाची आहे. तर हे झालं केसांचं. आता केसांची काळजी तुम्ही कशी घ्यायची तुम्हाला कळलेलंच आहे. आता आपण बोलूया स्किनकडे. तर आता आपण बोलणार आहोत स्किन केअर रुटीनबद्दल. हेअर केअरबद्दल मी तुम्हाला सांगितलंय. स्किनची काळजी कशी घ्यायची हिवाळ्यामध्ये स्पेशली, त्याबद्दल मी आज बोलणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की केस गरम पाण्यामध्ये धुवायचे नाहीत, स्कॅल्पला गरम पाणी नाही लागलं पाहिजे. अगदी तसंच ज्यावेळेला फेस वॉश करतात त्यावेळेला तुम्ही चेहरा हा थंड पाण्याने धुतला पाहिजे. नाहीच तर मग कोमट पाण्याने धुतला पाहिजे, पण गरम पाणी वापरायचं नाहीये. दुसरी स्टेप म्हणजे अशी, चेहरा धुतल्यानंतर लगेचच आपण जे कुठलं मॉइश्चरायझर वापरतोय, जे कुठलं क्लेन्झर वापरतोय, त्या त्या स्टेप्स ज्या आहेत त्या अंघोळ झाल्या झाल्या लगेच केल्या पाहिजेत. म्हणजे झोपताना तुम्ही क्लेन्झिंग करता गोष्ट वेगळी, पण अंघोळ झाल्या झाल्या लगेचच मॉइश्चरायझर लावलं पाहिजे पूर्ण स्किनला. म्हणजे स्किन म्हणजे फक्त मी फेसबद्दल आता बोलत नाही, फुल बॉडीबद्दल बोलते. ज्या वेळेला तुमचे पोर्स ओपन असतात, जस्ट तुमची अंघोळ झालेली असते, एक मॉइश्चर असतं तुमच्या ऑलरेडी स्किनवरती, त्याच्यावरती तुम्ही ज्यावेळेला कुठल्याही पद्धतीचं क्रीम लावता त्यावेळेला स्किन ॲब्झॉर्ब करतं आणि स्किनवरती चांगल्या पद्धतीने काम करतं. आता घरगुती सांगायचं झालं ना स्किन केअरमध्ये, सगळ्यात बेस्ट सांगू, तेल, कोकोनट ऑइल. जे कुठलंही चांगल्या पद्धतीचं ऑइल तुम्ही बाजारामध्ये मिळतं ते तुम्ही आणू शकता. त्या तेलाने मला असं वाटतं की आधीच्या बायका तर मसाजही करायच्या, जेणेकरून त्यांना आराम मिळेल. तर स्किनसाठी हिवाळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट काय असेल तर ते कोकोनट ऑइल आहे. तेही तुम्ही अंघोळ झाल्यानंतरच लावायचे. ते स्किनमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब होतं की तुम्हाला असं वाटत असेल मग तेल तेल होत असेल किंवा ते आपल्या कपड्यांना लागत असेल, तर तसं काहीही होत नाही. ऑफकोर्स सनस्क्रीन जर मी तुम्हाला नेहमीच सांगते, फेसवरती सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे. तुमची बॉडी असो किंवा फेस असो, त्याच्यामधल्या तैलग्रंथी कमी झालेल्या असल्या कारणाने तुम्हाला मॉइश्चराईज तुमची स्किन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला तुमची स्किन मॉइश्चराईज राहते त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत नाहीत किंवा चेहरा ताणल्यासारखा वाटत नाही. पण जर तुम्ही मॉइश्चरायझर वापरलं नाहीत तर तुमची स्किन एक्स्ट्रा ड्राय पडून लवकर सुरकुत्या पडण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त स्किन मॉइश्चराईज ठेवायची. आता हे आउटरनर म्हणजे असं म्हणायचं आहे की घरगुती उपायांमध्ये सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमची स्किन मॉइश्चराईज ठेवू शकता. एक आहे साय. मला अजूनही आठवते माझे वडील साय वापरायचे. अंघोळ झाल्या झाल्या साय, थोडीशी दूध मिक्स करायचं त्याच्यामध्ये, असं पूर्ण हातावरती साय आणि असे दूध घ्यायचे आणि पूर्ण त्यांच्या अंगाला, हाताला व्यवस्थित किमान एक 10 मिनिटं त्यांचा हा कार्यक्रम चालायचा. 10 मिनिटं अंगाला मस्त पाया-बियाला बसून बिसून मसाज करायचे, हाताला आणि पायाला. मला हे तेव्हा कळायचं नाही ॲक्चुअली की बाबा असं काय एवढी साय का लावतात? पण बाबांनीच मला हे सांगितलं होतं की म्हणे साईमध्ये बघ ना किती ऑइल असतं, त्याच्यामुळे स्किन एकदम मॉइश्चराईज राहते, ओली राहते. माझी स्किन खूप ड्राय होते ना, तर मला त्यांच्याकडनं ही गोष्ट मी लहानपणी शिकले की हिवाळ्यामध्ये असं ड्राय पडलं तर आपण काही ना काहीतरी आपल्या अंगाला, शरीराला लावलं पाहिजे. हे मला कोणी सांगितलं नाही की ह्या पद्धतीने तुझ्या स्किनची काळजी घे. बट समहाऊ माझे वडील मात्र या गोष्टींची काळजी घ्यायचे. मग ते चेहऱ्याला पण व्यवस्थित ती साय लावायचे. त्यांना ते अगदी व्यवस्थित टापटीप, त्यांना ते परफ्यूम लावलेलं आवडायचं किंवा ऋतूनुसार आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला त्यांना आवडायची. समहाऊ माझ्याकडे ते त्यांच्यामुळेच आलं असावं. तर साय हे एक सगळ्यात उत्तम आपण म्हणतो ना क्रीम आहे, नॅचरल क्रीम, जे आपण पूर्ण शरीराला लावू शकतो. हे आउटरनर गोष्टी झाल्या. म्हणजे तुम्ही क्रीम्स लावू शकता, घरामध्ये वेगवेगळे चांगले लेप आहेत ते लावू शकता. अशा वेळेला हिवाळ्यामध्ये शक्यतो बेसन आणि दूध ह्याचा वापर तुम्ही जास्त करायला पाहिजे. कारण की ड्राय होते स्किन या गोष्टींमुळे. दूध आणि बेसन आणि हळद, तुम्ही हा लेप उन्हाळ्यामध्ये शक्यतो लावू नका, कारण की त्याच्यामुळे स्किन ड्राय होते. ऑलरेडी आपली ही स्किन ऑइली असल्या कारणाने तेलाचं प्रमाण आपल्याला कमी जर करायचं असेल किंवा तेलग्रंथी आपल्यातल्या ज्या जर कमी करायच्या असतील, तर अजून एक सगळ्यात बेस्ट लेप म्हणजे दूध, बेसन आणि हळद. याचा वापर तुम्ही उन्हाळ्यात केला पाहिजे. एक साधारण 10 ते 15 मिनिटं हा लेप लावायचा. क्लेन्झर, अतिशय उत्तम क्लेन्झर. एक गोष्ट टाळायची स्किन केअरमध्ये, विंटर सीझनमध्ये किंवा कुठल्याही सीझनमध्ये आपण समजा चेहऱ्याला तेल लावलंय तर लगेच फेस वॉश लावायचं नाही. खूप लोकांना म्हणण्यापेक्षा खूप साऱ्या बायकांना मेकअप रिमूव्ह केल्यानंतर, ऑइलने रिमूव्ह केल्यानंतर लगेच चेहऱ्यावरती स्प्रे मारायची सवय असते किंवा चेहऱ्यावर पाणी मारायची सवय असते. ही चूक अजिबात करायची नाहीये, कारण त्यावेळेला पोर्स बंद होतात आणि मग पिंपल्स येण्याचे प्रॉब्लेम सुरू होतात. बरं, चेहऱ्यावरती पुरळ येणं, आता तारुण्य पिटिका वेगळ्या
आणि एक साधारण आफ्टर 40 किंवा 30 टू 40 मध्ये येणारे स्किन प्रॉब्लेम्स वेगळे. त्यावेळेला जे पुरळ येत असेल, त्यावेळेला जे पिगमेंटेशन येत असेल, त्यावेळेला जे काही स्किनचे इश्यूज असतील ते वयोमानानुसार किंवा मेनोपॉज किंवा हार्मोनल इम्बॅलन्स या सगळ्याच कारणांमुळे आपल्या स्किनवरती वेगळा फरक पडू शकतो. मी नेहमीच सांगते की आफ्टर 40 किंवा 30 टू 40 मधल्या बायकांनी जास्त स्किनची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तारुण्य पिटिका म्हणा किंवा तारुण्य पिटिकाचे राहिलेले डाग म्हणा हे खूप इझिली जाऊ शकतात नंतर. कारण की ती स्किन नवीन येऊन किंवा ते वय तसं असतं की तुमची स्किन ऑटोमॅटिकली चांगल्या पद्धतीने रिपेअर होते. बट आफ्टर 40 ज्यावेळेला तुम्हाला पिगमेंटेशनला फेस करावं लागतं, एक वेगळ्या पद्धतीचं पुरळ तुमच्या चेहऱ्यावरती उठतं हार्मोनल इम्बॅलन्समुळे. ते पुरळ दुखतं, खूप डीप असतात, ते पिंपल्स खूप डीप असतात. तर मग अशा वेळी तुम्ही हार्मोनल इम्बॅलन्सच्या वेळेला तुम्ही स्किनची काळजी कशी घेतली पाहिजे? मग अशा वेळी खरं सांगू का, अशा वेळी तुम्ही कितीही अप्लाय करा किंवा तुमचं डाएट खूप चांगलं ठेवलं तरीसुद्धा ह्या प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं तुम्हाला. तर ह्या सगळ्यावरती पण एक अजून उत्तम उपाय आहे, तो म्हणजे व्यायाम. आणि त्या व्यायामामध्ये एक पर्टिक्युलर आसन असं आहे जे स्किन केअर आणि हेअर केअरसाठी उत्तम आहे. म्हणजे तुमचा मेनोपॉजला सुद्धा आपण म्हणतो मेनोपॉजमुळे जो होणारा त्रास आहे तो सुद्धा हलक्या प्रमाणात कमी होऊ शकतो. कारण की त्यावेळेला होणारं नैराश्य, त्यामुळे येणारं डिप्रेशन, त्यामुळे येणारे अतिविचार, ओव्हर थिंकिंग ह्यामुळे सुद्धा तुमच्या स्किनवरती परिणाम होतो. पण हे मी वेगळं थोडंसं कारण ती बोलते कारण की सगळ्या कुठल्याही सीझनमध्ये किंवा एका सर्टन एज नंतर होणारे हे जे प्रॉब्लेम्स हे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत, स्किन प्रॉब्लेम किंवा हेअर प्रॉब्लेम. त्याच्यावरती एकमेव उपाय आहे योगामधलं एक आसन ज्याचं नाव आहे शीर्षासन. घाबरू नका, इतकं कठीण नाहीये ते. लगेच शीर्षासन वगैरे कसं दाखवणार आहे? नको, मी दाखवते ते एक्झॅक्टली कसं करायचं किंवा कशा पद्धतीने केलं पाहिजे. ऑफकोर्स मार्गदर्शन असलं पाहिजे, कोणीतरी टीचर असला पाहिजे, पण खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवणार आहे. आपल्याला कुठेही रेस लावायची नाही आहे, जिंकायला जायचं नाही, गोल्ड मेडल पटकवायचं नाही आहे. तर आपण ही प्रोसेस हळूहळू करू शकतो. मी पुन्हा एकदा सांगते, योगामध्ये किंवा कुठल्याही स्किन केअर रुटीनमध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टीचा हा प्रवास उत्तम असतो डेस्टिनेशनपेक्षा. ज्यावेळेला योगामध्ये कुठलंही आसन तुम्ही शिकत असता त्यावेळेला ती प्रोसिजर असते, जी प्रोसेस असते, हळूहळू तुम्ही एका पॉईंटपर्यंत पोहोचत असता, ती ती पोहोचण्याची जी पद्धत असते, तो प्रवास असतो, तो उत्तम असतो. शीर्षासन आज तुम्हाला दाखवण्यामागचं एकच कारण आहे, ते म्हणजे तुम्हाला फक्त स्किनसाठी आणि हेअरसाठी उपयोगी नाही आहे, तर ते निद्रानाशावरती सुद्धा अत्यंत उपयोगाचं आसन आहे. म्हणजे आज तसंही ओव्हर थिंकिंग म्हणा, स्ट्रेस म्हणा, डिप्रेशन, गोष्टी मनासारख्या न घडणं, पेशन्स कमी असणं, या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं हा जो काय भार इथे पडतो त्याचा परिणाम बेडवरती झोपताना होतो, लवकर झोप लागत नाही. तर ह्या सगळ्यावरचं एकमेव उत्तम उपाय आहे शीर्षासन, जे मी तुम्हाला आता लगेच करून दाखवणार आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझं अत्यंत आवडतं शीर्षासन. आता हात अशा पद्धतीने लॉक करायचेत आणि त्याच्यामध्ये डोकं ठेवायचे. डोकं म्हणजे टाळू ठेवायचा आहे, कपाळ नाही. त्याच्यानंतर हॉपिंग करायचं आहे आपल्याला, की जेणेकरून अर्धी बॉडी आपल्याला पाय फोल्ड करून बॅलन्स करता आली पाहिजे. त्याच्यानंतर हळूहळू पाय वर करायचे आहेत. खूप हळूहळू साध्या पद्धतीने तुम्हाला मी सांगते. ऑफकोर्स मार्गदर्शकाखालीच हे केलं पाहिजे, पण तरीसुद्धा घरी जरी करत असाल तर भिंत मागे असली पाहिजे, त्याच्यामुळे पडण्याची भीती राहत नाही, इंजुरीची भीती राहत नाही. दाखवते मी हेडस्टँड नक्की कसा करायचा. असे हात लॉक करायचेत, हा टाळू ठेवायचा आणि सुरुवातीला एकच एक्सरसाइज करायचे, एवढीच, हेच. आणि एका पॉइंटला इथे आणि मग हळूहळू पाय वर घ्यायचे. इथे 20 सेकंद, 10 सेकंद सुरुवातीला जसं तुम्हाला जमेल तसं थांबू शकता आणि मग हळूहळू पाय खाली करायचे किंवा तुम्ही हा पाय असा फोल्ड करून खाली येऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेला तुम्ही खाली उतराल त्यावेळेला लगेच तुमची बॉडी वर घ्यायची नाहीये, लगेच उठायचं नाहीये. बालासनामध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. मला खूप आवडतं शीर्षासन. तर अशा पद्धतीने हे शीर्षासन करायचं आहे. ह्या प्रोसेसला मे बी जे बिगिनर्स आहेत त्यांना थोडा हळूहळू वेळ लागेल,
म्हणजे लगेच येणार नाही, पण मला असं वाटतंय तुम्ही जर कॉन्स्टंट असाल रोज, तर तुम्ही कंटिन्युअसली थोडा थोडा वेळ, भले ती 10-15 मिनटं हेडस्टँड शिकण्यासाठी देत असाल, तर नक्कीच लवकर तुम्हाला हेडस्टँड इझिली करता येईल. तर शीर्षासन कसं करायचं तुम्हाला दाखवलं, त्याचे फायदेही तुम्हाला सांगितलेत. फक्त स्किनसाठी, हेअरसाठी नाही आहे, तर छान झोप लागण्यासाठी सुद्धा शीर्षासन केलं पाहिजे. मला खात्री आहे की तुम्हाला आजचा एपिसोड नक्कीच आवडला असेल, युजफुल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल. तर आजचा हा एपिसोड कसा वाटला, मी काय काय टिप्स ज्या तुम्हाला दिल्या त्या कशा वाटल्या, ते प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा. अभिजात मराठीला फॉलो करायला विसरायचं नाही, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि ॲप डाउनलोड करायला विसरायचं नाही, कारण ॲप फ्री आहे. सो नक्की कळवा मात्र आजचा एपिसोड कसा वाटला. पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच तुम्हाला भेटायला येणार आहे नवीन माहितीसह, नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.